गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। विषारी साप चावल्यानं 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथच्या शिवमंदिर जवळील प्रकाशनगर भागात घडली आहे। सुलतान शेख हा 3 वर्षाचा मुलगा घरात खेळत होता। त्यावेळी विषारी सापाने त्याच्या कमरेला दंश केला। सुलतानच्या कुटुंबाने त्याला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। रुग्णालयातील डॉक्टरांनी साप चावलाय तर त्या सापाचा फोटो दाखवा मग उपचार करू असं सांगत उपचार करण्यास उशीर केल्यानं आपला मुलगा दगावल्याचा आरोप कुटुंबियांनी करत रुग्णालयात गोंधळ घातला। त्याला रिक्षावाला बोललो पैसे पाहिजे तेवढे घ्या पण चला तुम्ही लवकर आला। पोरगा चांगला होता, इथं आला, उलटी मारला, उलटी केला पोरगा। उलटी करून तो जास्ती ढिला व्हायला लागला। त्यांना बोललो टेकमेक करा, तर जावा पेपर बनवा, ये बनवा। तर ती एक जणी होती आमच्या संग, मतलब आमची मावशीची पोरगी, तिने पोराला घेतलेला। ही त्याची पोरगी माझी पोरगी, मतलब ज्याचा पोरगा मेलाय माझी पोरगी लागते, माझ्या बहिणीची पोरगी माझी पोरगी। तिने गेली पेपर बनवले, पोराला इथं हाणला, ढिला व्हायला लागला, उलटी इथं बी केली, त्यांनी हातमध्ये बी केली। त्याचा खाली रक्त टेस्ट घेतला, रक्त टेस्ट घेऊन बोलतो कोणता साप चावला त्याचा फोटो दाखवा। त्या फोटो दाखवल्यावर टेकमेक करू आम्ही, काय हाय त्याचा बोलता। आता तो साप बिलात गेला, तो आम्हाला भेटणार आहे का? आम्ही इथं आमच्या लेकराच्या परेशानीमध्ये तिथं कुठं खोदणार आम्ही सापाला? बोलतात ते साप जेवढे फोटो नाही ना तरच नाही, बोलतात 5 मिनिट थांबा, 10 मिनिट थांबा। असं करू करू लेकराला त्यांनी पुरा 10 मिनिट करू लेकरू अर्धा घंटा तडपला लेकरू। अर्धा घंट्यापासून साज घ्यायला लागला, हालचाल करायला लागला, असा व्हायला लागला, असा व्हायला लागला। लेकराला करावं सगळ्या डॉक्टरला बोलायला लागले। डॉक्टर होतं काय नाही, त्याचा टेस्ट व्हायलाय मग माहित पडेल का कोणता साप आहे काय। जेव्हा पोरांनी पुरी सास सोडली अर्ध्या घंट्याच्या बाद, पुरे डोले वरती केले, तेव्हा जाऊन बोलते तो जहरीला साप होता, त्याच्या अंगात पुरा विष फिरला। या लोकांना माहित आहे विष फिरला, जहरीला साप आहे। जेव्हा मेल्याच्या बाद तुम्हाला, तर तुम्ही कशाला नाही टेकमेक केला? तुम्ही डॉक्टर का मानता? देवाची जाती पहिला नंबर तुमचा येतो। तुम्हाला आम्ही यकीन करतो, भरोसा करतो, आम्ही तुमच्यापाशी आणतो। तुम्ही जर टेकमेक नाही करत, तुम्ही आपल्या जागेवर बसून आहेत। तुम्हाला बोलायला गेलं तुम्ही बोलता बरं झालं बोलतोय। आता सुई थोडी निघली, पोरगा हाला लागला, त्याला विष चढला म्हणून तो हल्ला, तर बोलते सुई चढली तर सुई निघली तर बोलते बरं झालं। ही डॉक्टर आहे, ते लोक डॉक्टर आहेत, ती दुसरी मुसलमान आहे, ती बोलते हा क्या हमके तुम्हारे काम के लिए बेटे। कुणाच्या कामासाठी बसले आहे? सरकार खूप पगार का घेता? गरीबच्या पोरांसाठी या कोणत्या बी राहू, गरीब राहू, महान राहू, त्यांच्यासाठी तुम्ही बसलेत ना। तुमचा इलाज करायचा भाग आहे, तुम्ही का नाही केला? तुम्ही ऍक्शन का नाही घेतला? तुम्ही इलाज करत होता, त्या पोराला जे होतं तुमच्याकडून तुम्ही करण्याचा भाग होता, तुम्ही कायच नाही केला। आमचा लेकरू मेला, गेला किरला लेकरू, या लोकांनी आमच्या लेकराला मारून टाकला। मात्र डॉक्टरांनी शेख कुटुंबियांचे सगळे आरोप फेटाळून लावले असून वेळेवर उपचार केले असून बाळा रुग्णालयात आणताना उशीर झाल्यानं बाळाचा मृत्यू झाला असेल असं सांगितलंय। मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे अनेक प्रकारच्या इमर्जन्सी, अति सिरियस पेशंट, अति गंभीर पेशंट रुग्ण दाखल होत असतात। तर त्याच्यापैकी एक अति गंभीर इमर्जन्सी जी असते ती स्नेक बाईटची। स्नेक बाईटच्या बाबतीत आमच्याकडे AHV भरपूर प्रमाणात आहे। AHVच्या बाबत आणि इतर स्नेक बाईटच्या बाबत जे काही इमर्जन्सी उपचार आहेत ते आमच्याकडे उपलब्ध आहेत। हे सर्व असताना अचानक जर असा एखादा इमर्जन्सी आला तर सर्व यंत्रणा आमची कामाला लागत असते आणि सर्व मेडिकल ऑफिसरला तशा प्रकारे ट्रेनिंग सुद्धा दिलेली असते। आता आज सकाळी 11 11:30च्या जवळपास म्हणजे या बाळाला साप चावलेला असावा। हे बाळ 3 वर्षाचं प्रकाशनगर अंबरनाथ ईस्ट येथे राहतं। तिथून चावल्यानंतर इथपर्यंत यायला जवळपास 20 ते 25 मिनिट, 4-5 किलोमीटरचं अंतर आहे। मध्येच काही चौकामध्ये हे असते, ट्रॅफिक असते, अर्धा तास तरी लागला असावा। आणि अगोदर घरामध्ये साप चावला, तो साप शोधत असू शकतो, म्हणजे 1 तासापूर्वी हा साप चावलेला असावा। आणि आपल्याकडे इमर्जन्सी मध्ये 12:30 वाजता आला
12:30 वाजतामध्ये आल्यानंतर इमर्जन्सी मध्ये जे डॉक्टर ड्युटीवर होते त्यांनी सदर बाळाला ताबडतोब कसलाही विचार न करता तपासणी केली. लगेच त्याचं रक्त घेतलं, रक्तावरची टेस्ट पण केली. त्याचबरोबर AHV पावडर फॉर्म मध्ये असतं ते लिक्विड फॉर्म मध्ये पटकन करून टाकलं आणि त्याचबरोबर AHV ड्रिप तयार करून बाळाला सुरुवात केली. आणि सुरुवात करत असताना सदर बाळ हे पुन्हा गॅस्पिंग मध्ये गेलं. आणि त्याचबरोबर डॉक्टर मनोज बनसोडे हे पेडियाट्रिशियन आमच्याकडे IPHS आहेत, ते सुद्धा इथंच होते. त्यांनी पटकन ताबडतोब येऊन 5 मिनिटांमध्ये बेबीला बघितलं. हे सर्व करत असताना त्या बेबीला आंबो करत असताना इमर्जन्सी ट्रीटमेंट देत असताना बाळाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. त्याचं कारण त्या बाळाचं जे साप चावलेला होता तो साप न्यूरोटॉक्सिक म्हणजे साप चावल्या अतिशय म्हणजे तीव्र गतीने पूर्ण शरीरामध्ये ते भिनलं जातं, मेंदूला आघात केला जातो, श्वास बंद पाडला जातो असा. त्याच वेळेस इंट्युबेशन केलं डॉक्टरांनी, त्याला आंबू करत राहिले, परंतु बाळाला वाचवण्यात यश आलं नाही. ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. साप चावल्याला आम्ही आलतो 12:30-1च्या आसपास काय आलो. पोराला चावला साप, तसं पटकून आम्ही घेऊन आलो. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.